नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधायची दत्त जयंती निमित्त आपण जी मालिका करत आहोत की दत्त महाराजांनी कोणकोणते गुरु केलेत किंवा त्यांच्यापासून त्यांनी काय बोध घेतला, तर त्याबद्दल जी आपण चर्चा करत असताना दत्त महाराजांचा पुढचा गुरु केला तो म्हणजे टिटवी. तर टिटवी हा जो पक्षी आहे, जी आपण नेहमी काय टिवटिव करतो असं नेहमी आपल्या वाक्यप्रचारांमध्ये वापरतो. तर ते टिवटिव करणारी जी टिटवी आहे, तर त्या टिटवीची एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी की टिटवी ही कधी समजा जर कधी चुचित मासा घेऊन जर चालली असेल आणि तिच्या पाठीमागे जर समजा कावळ्यांची फौज लागली, त्या कावळ्यांनी तिला टोचा मारल्या आणि जर त्या टिटवीने जर तो जो मांसाचा गोळा तिच्या चोचीत आहे तो जर तिने खाली टाकला आणि त्याचबरोबर तिच्या पाठीमागून येणाऱ्या त्या घारीने जर तो मांसाचा जो तुकडा आहे तो जो उचलला, तर ती कावळ्यांची फौज त्या घारीच्या पाठीमागे लागते आणि टिटवी एका निश्चिंत अवस्थेत जाऊन बसते. तर याचा अर्थ काय की याचा अर्थ टिटवीने त्या मांसाच्या गोळ्याचा जो लोभ होता तो लोभ तिने सोडला. तिने जसा तो लोभ सोडला तशी ती निश्चिंत झाली. ती तिच्या जे आयुष्य आहे त्या कावळ्यांच्या फौजेपासून ते वाचलं. तर आयुष्यामध्ये मनुष्याने सुद्धा हे बघितलं पाहिजे की आपला जो लोभ आहे हा थोडा असावा की आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत तेवढाच तो असावा. आणि ह्या लोभ कमी असण्याने तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक व्याधी उपाधींवर तुम्ही असं सहजपणे मात करू शकता.